चला आज आपण 2 वर्षांपर्यंत टिकणारं चटपटीत असं लोणचं बनवूया. लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या निवडणं हे खूप महत्त्वाचं असं काम आहे. तुम्हाला जर जास्त दिवस लोणचं टिकवायचं असेल ना, तर तुम्ही लोणच्याच्या हिरव्या कडक अशा कैऱ्या निवडायच्या आहेत. कैरी आतून अजिबात पिवळी नको आहे. छान आतून पांढऱ्या शुभ्र अशाच कैऱ्या तुम्हाला निवडायच्या आहेत. आता कैऱ्या घरी आणल्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व कैरीच्या फोडी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या फोडताना त्यावरती धूळ बसते, तसेच कैऱ्या फोडल्यानंतर त्यातली कोय वगैरे आहे ना, त्याचं टरफल वगैरे कैरीला शिल्लक राहतं. तर आपल्याला अशा प्रकारे सर्व कैरीच्या फोडी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. ही जरी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस वाटत असली तरी ही लोणचं बनवण्याची सर्वात महत्त्वाची अशी पद्धत आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तरच आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकतं. मी तर छान लॅपटॉपवरती गाणे लावून ही प्रोसेस एन्जॉय केली. यानंतर आपल्याला या कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावून घ्यायचे आहे. आता ही प्रोसेस मी 2 भागांमध्ये करणार आहे, म्हणजे सर्व कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद व्यवस्थित लागलं जाईल. आता काही कैरीच्या फोडींना मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. आता या पातेल्यात घेतलेल्या फोडी ज्या आहेत त्या जवळपास 1 किलो आहेत. तर त्यांना मी इथे 4 चम्मच इतकं मीठ घातलेलं आहे. मोठे चम्मच वापरायचे आहे आणि त्याचप्रमाणे 2 ते 3 चम्मच इतकी हळद घालायची आहे. व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे. प्रत्येक फोडीला हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता मी जवळपास 15 वर्षांपासून लोणचं स्वतःच बनवते, त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा अंदाज आलेला आहे आणि आजपर्यंत कधीही माझ्याकडनं लोणचं खराब झालेलं नाही आहे. लोणचं फक्त बनवताना काळजी घ्यायची असं नाही आहे, तर ते टिकवताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन. आता सर्व कैरीच्या फोडींना अशा प्रकारे हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला अर्ध्या तासापर्यंत असंच ठेवायचं आहे. यामध्ये टाईम खूप महत्त्वाचा आहे. जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही. यानंतर एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला हे सर्व फोडी ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे. तुम्ही 3 ते 4 तास याला बांधून ठेवू शकता. यानंतर मी तुम्हाला सांगेन की लोणचं बनवताना स्वच्छतेची खूप काळजी घ्यायची आहे. लोणचं बनवताना ज्या गोष्टी वापरत असू ना, त्या पूर्णपणे स्वच्छच असायला हव्यात. लोणचं टिकण्यासाठी ना खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. आता मी तर सर्व प्रमाणे अंदाजाने घेत असते, पण आज मी तुमच्यासोबत याचं प्रमाणसुद्धा शेअर करणार आहे, कारण मला आता सवय झालेली आहे लोणचं बनवण्याची. यानंतर 3 तासांनी इथे या सर्व कैरीच्या फोडी आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायच्या आहेत. कॉटनच्या कापडावरतीच आपल्याला या टाकून घ्यायच्या आहेत. यानंतर या फोडी व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत. सुकवण्यासाठी 2-3 तास पुरेसे असतात. यानंतर आता आपण पुढची तयारी करूयात. मी कधीच पूर्ण रेडीमेड मसाला वापरून लोणचं बनवत नाही आणि तशा प्रकारे लोणचं बनवलं तर ते जास्त टिकतसुद्धा नाही. त्यामध्ये आपल्याला स्वतःचे मसालेसुद्धा ॲड करावे लागतात. आता इथे मी 10 ग्रॅम लवंगा घेतल्या आहेत, 10 ग्रॅम काळे मिरे घेतलेले आहे आणि 8 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एक छोटी वाटी ना मेथी दाणे घेतलेले आहेत. हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा आपल्याला हे भाजायचं नाही आहे. आता हे भाजून झाल्यानंतर ना इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. मोहरीची डाळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. 3 किलो लोणच्यासाठी ते पाव किलोला थोडी जास्त मोहरीची डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे ती भाजून घ्यायची आहे. आपल्याला अगदी बारीक गॅसवरती अगदी थोडा वेळच भाजून घ्यायची आहे. आता एका बाजूला मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण जे मसाले भाजून घेतलेले आहेत ना, ते आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. पूर्ण त्याचं पीठ करायचं नाही आहे, तर जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा. तर आता हे सर्व मसाले मी अशा प्रकारे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. आता इथे मी हिंगाचे काही खडे घेतलेले आहेत. आता थोडंसं तेल मी कडल्यामध्ये घेतलेलं आहे आणि हिंगाचे खडे जे आहेत ना, ते आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर हिंगाचे खडे अशा प्रकारे ना फुलले जातात, तर ते तळून थंड करून मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. इथे आता ना मी
लोणच्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एका ठिकाणी घेतलेल्या आहेत. काही गूळ चिरून घेतलेला आहे, किती ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता तेल छान गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये पहिल्यांदा आपण जो मसाला बारीक करून घेतलेला ना, तो मी इथे टाकून घेत आहे. काही सेकंद थांबायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटी बडीशेप जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेत आहे. यामुळे सुद्धा लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये हिंगाचे खडे आहेत ना, ते मिक्सरला बारीक करून घेतले आहेत, ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना हळद घालून घ्यायची आहे. तर जवळपास 60 ग्रॅम इतकी हळद मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि मी अंदाजेच हळद टाकत असते. आता इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती जवळपास 80 ग्रॅम इतकी लाल मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता हा अर्धी पुडी इतकाच लोणचे मसाला आहे जो मी यामध्ये टाकून घेत आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. आता यामध्ये मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे. तर साधारणतः पाव किलोला जास्त मोहरीची डाळ आहे ही, तर ही यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला डिरेक्टली यामध्ये टाकायचं नाही आहे आणि गूळसुद्धा यामध्ये नाही टाकायचं आपल्याला डिरेक्टली. आता आपल्याला कैरीच्या फोडी एका स्वच्छ भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. ओलसर भांडं वापरायचं नाही आहे. आता आपण लोणच्याचा जो मसाला बनवलेला आहे ना, तो आपल्याला यामध्ये थोडा थोडा करून मिक्स करत जायचं आहे. त्याआधी आपण जो गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मीठसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. साधारणतः 150 ग्रॅम इतकं मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जो लोणच्याचा मसाला बनवलेला आहे ना, तो आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्वच्छ आणि कोरड्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, ज्यामुळे सर्व फोडींना हा मसाला व्यवस्थित लागला जातो. लोणचं बनवणं ही एक कला आहे आणि सर्व काळजी घेतली तरच लोणचं जास्त दिवस टिकतं. कुठला व्हिडिओ बघून लोणचं बनवलं आणि ते टिकलं असं अजिबात होत नाही, कारण यासाठी तुम्हाला तुमचे 100% द्यावे लागतात. स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे, तरच लोणचं व्यवस्थित टिकतं. आता थोडा वेळ तसंच ठेवलं, त्यानंतर पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे लोणचं मी काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे. काचेच्या बरण्या व्यवस्थित स्वच्छ धुतलेल्या असायला हव्यात, त्याचप्रमाणे त्या कोरड्या झालेल्या असायला हव्यात. आता मी सर्व लोणचं या बरण्यांमध्ये भरून घेत आहे. तुम्ही चिनी मातीची बरणीसुद्धा वापरू शकता. प्लास्टिकची बरणी लोणचं ठेवण्यासाठी अजिबात वापरायची नाही आहे. तिच्यामध्ये लोणच्याचा कलर पण चेंज होतो आणि चवसुद्धा बदलते. 8 दिवस मुरल्यानंतरच हे लोणचं खायचं आहे. पुढच्या एका व्हिडिओमध्ये हे लोणचं मुरल्यानंतर कसं दिसतं हे पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.